नमस्कार सगळ्यांना। तर आज मी तुम्हाला पुरणपोळी कशी बनवायची ते दाखवते। तर कमीत कमी मैदा वापरून मी पुरणपोळी बनवते। तर 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर त्याच वाटीने मी अर्धा वाटी मैदा घेते। त्याच्यानंतर पिठामध्ये थोडंसं मी मीठ घातलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मी मळून घेते। तर पाण्यामध्ये मी थोडीशी हळद घातलेली आहे। तर बघा पीठ मळून झालेलं आहे। थोडंसं त्याला मी तेलाचा हात फिरवून घेते। त्याच्यानंतर मी कॉटनच्या कपड्यामध्ये हे पीठ बांधून ठेवते। तर बघा हा कॉटनचा रुमाल घेतला मी, त्याच्यामध्ये हा पिठाचा गोला ठेवते आणि त्याला घट्ट असा बांधून घेते। तर बघा एका बाउलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि हा पिठाचा गोला आपल्याला त्याच्यामध्ये भिजत ठेवायचा आहे 2 तासासाठी। त्याच्यानंतर वरून मी झाकण ठेवलं। तर चण्याची डाळ मी आधीच फिरवून आणि पिसून घेतलेली आहे। तर बघा गूळ पण मी इथे किसून घेतलेला आहे। आता कुकरमध्ये मी 1 चमचा तूप घालून किसलेला गूळ आणि किसलेली डाळ घालून घेते। तर हे आपल्याला पूर्णपणे असं शिजवून घ्यायचं आहे। आता हे आपल्याला पुरण झालं की नाही हे कसं बघायचं, तर हा चमचा जर आपला उभा राहिला तर आपलं पुरण झालेलं आहे। तर बघा अजून आपल्याला थोडं शिजवून घ्यावं लागेल। तर हे शिजवत असताना गॅस हा मंद आचेवर ठेवायचा। तर बघा आपले पुरण झालेलं आहे। त्याच्यानंतर हे आपण जे पीठ भिजत ठेवलेलं ते काढून घेऊ। त्याच्यामधलं पाणी पूर्णपणे असं पिळून काढून घ्यायचं आहे। बघा हे आता एका परातामध्ये पुन्हा थोडंसं मी मळून घेते। हे मळताना आपल्याला 2-3 थेंब तेल घेऊन पुन्हा ते आपल्याला मळून घ्यायचं आहे। जास्त तेल नाही वापरायचं। तर बघा आता पीठ आपलं हे पुन्हा मळून घेतलं मी। त्याच्यानंतर आता आपण पुरणपोळ्या लाटू। तर बघा आता जेवढं पीठ घेतलेलं आहे तेवढंच मी पुरण सुद्धा घेते। थोडंसं मी हाताला कोरडं पीठ लावून घेतलेलं आहे। जर पीठ आपलं चिपकत असेल तर कोरडं पीठ सुद्धा तुम्ही घेऊ शकता, पण कमीत कमी कोरड्या पिठाचा वापर करा। तर बघा हे हलक्या हाताने थोडं दाबून घेते मी। त्याच्यात थोडंसं मी पीठ टाकून हे लाटून घेते पुरणपोळी। तर पुरणपोळी लाटताना आपल्याला पहिल्यांदा कडेकडेलाच लाटून घ्यायची आहे हलक्या हाताने। तर अशा प्रकारे जर तुम्ही हे पीठ पाण्यामध्ये जर ज्या प्रकारे मी भिजत ठेवलं त्या प्रकारे भिजत ठेवलं आणि पुरणपोळ्या लाटल्या तर तुम्ही जेवढी पातळ लाटेल तेवढी पुरणपोळी होऊ शकते। अजिबात तुमची पुरणपोळी फाटणार नाही किंवा पुरणसुद्धा बाहेर येत नाही। तर बघा पुरणपोळी आपली लाटून झालेली आहे। एकदम पातळ अशी आपली पुरणपोळी मस्त झालेली आहे। तर चला आता आपण पुरणपोळी भाजून घेऊया। तर बघा पहिल्यांदा मी तवा तापून घेतलेला आहे एकदम आणि त्याच्यानंतर गॅस कमी केला। तर बघा एका साईडने आपल्याला व्यवस्थित भाजून झाल्यानंतर पलटी करायची आहे। जास्त वेळ सुद्धा आपल्याला पुरणपोळी भाजायची नाही। त्याच्यानंतर थोडं साईडला तूप सोडते मी। पुन्हा पलटी करून घेते। बघा मस्त आपली पुरणपोळी टम फुगलेली आहे। तर त्या साईडला पुन्हा तूप लावून घेते। तर अशा प्रकारे आपली पुरणपोळी झालेली आहे। आजची व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट्समध्ये सांगा। आवडली असेल तर लाईक करा।